हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, हे जे व्हिडिओ आहेत ना, हे व्हिडिओ काढून ठेवलेत मी कालच्या इथे. पूर्ण हे जे ब्लॉग आहे तो मी माझा रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण ना काय झालं माहिती आहे का, स्टोरेज खूप भरलेलं आहे मोबाईलमध्ये. त्याच्यामुळे काही जे क्लिप आहेत ना घेतलेल्या मी, ते गावाकडच्या पण आहेत. आता हा जो ब्लॉग आहे ना, हा पूर्णपणे कालचा आहे. तर माझा आजचा टॉपिक आहे की प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी का व्हावे. हे बघा की आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे की जो आपल्या समाजातल्या प्रत्येक स्त्रीच्या जगण्याशी, तिच्या स्वाभिमानाशी जोडलेला आहे. हे बघा, एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होते ना, ती मुलगी नवीन घरामध्ये येते. नवीन स्वप्न, नवीन नाती आणि एक नवीन संसार सुरू होतो. सुरुवातीला सगळं कसं छान वाटतं ना, पण हळूहळू रोजच्या जगण्यातला काही छोट्या छोट्या गोष्टी जे असतात ना, ते आपल्याला एका वेगळ्या वास्तवाची जाणीव करून देत असतात. आज आपण अशाच एका विषयावर उघडपणे बोलणार आहोत, जो अनेक घरांमध्ये बंद दाराआड राहत असतो, म्हणजे स्त्रीची आर्थिक स्वावलंबन. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं का गरजेचं आहे? लग्न झालं म्हणजे स्वतःची ओळख संपली का? आज याच प्रश्नाचे उत्तर आपण शोधणार आहोत. अनेकदा काय होतं माहिती आहे का, लग्न झालं की काही स्त्रिया घर आणि संसारामध्ये इतक्या रमून जातात ना, की स्वतःच्या करिअरकडे, स्वतःच्या शिक्षणाकडं पूर्णपणे दुर्लक्ष करतात. की माझा नवरा कमावतो ना, मग मला काय गरज आहे, असा एक विचार सहज मनामध्ये येतो. पण मैत्रिणींनो, परावलंबित्व, दुसऱ्यावर म्हणजे अवलंबून राहणे, ही माणसाला हळूहळू कमजोर बनवते. विचार करा, रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी, अगदी स्वतःसाठी एखादी साडी घ्यायची असेल ना आपल्याला, किंवा घरातल्या म्हणजे सामानाव्यतिरिक्त काही हवं असेल, तरी नवऱ्याकडे हात पसरावा लागतो. जेव्हा आपण प्रत्येक पैशासाठी समोरच्यावर डिपेंड राहतो ना, तेव्हा नकळतपणे आपला स्वाभिमान कुठेतरी कमी होतो. तर मी असं नाही म्हणत मैत्रिणींनो की आपण आपल्या नवऱ्याकडे काही गोष्टीसाठी आपण जेव्हा पैसे मागतो ते चुकीचं आहे, तसं नाही म्हणत. आपला अधिकार आहे, तर त्यांचं कर्तव्य आहे आपल्याला देणं. पण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात, तेव्हा अशी वेळ येते की तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी जर पहिलेच माझ्या पायावर उभी राहिली असती, किंवा मी माझ्या लाईफमध्ये काहीतरी केलेलं असतं, किती छान झालं असतं. तेव्हा आपल्या मनामध्ये असे विचार येत असतात. तर आपण तेव्हापासून जर सुरुवात केली ना, तर आपण काहीतरी करू शकतो, काहीतरी बनू शकतो. कधी-कधी काही स्त्रियांना या गोष्टींना खूप सामोरं जावं लागतं. ती म्हणजे कोणती, की जेव्हा त्यांच्या घरी त्यांचे आई-वडील आले, किंवा बहीण-भाऊ आले ना, तेव्हा म्हणजे आपल्या माहेरची माणसं जेव्हा आपल्या घरी येतात ना, तेव्हा लेक म्हणून आपल्याला वाटतं की आपण त्यांचं थाटामाटात स्वागत करावं, त्यांना काहीतरी प्रेमाची भेट द्यावी, त्यांच्या हातावर काहीतरी पैसे ठेवावे. पण अशा वेळी नवरा खर्च पाण्याले पैसे देत नाही, किंवा पैसे देताना कपाळावर आटे आणतो ना, तेव्हा मनाला होणाऱ्या वेदना हे शब्दामध्ये सांगता येत नाही. आता कित्येक माझ्या मैत्रिणी आहेत मंडळी, तर त्या जेव्हा मला त्यांचं दुःख सांगतात ना, तेव्हा खूप वाईट वाटते. म्हणून प्रत्येक स्त्रीने त्याच्या पायावर उभं राहायलाच पाहिजेत. आपल्या माणसांसाठी आपल्याला दुसऱ्यांसमोर हतबल व्हावं लागतं, यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं. नवरा वाईट असतोच असं नाही, पण कधी कधी परिस्थिती तशी नसते, तर कधी समोरच्याच्या स्वभावाच्यामुळे ही वेळ येत असते. पण मुळात अशी वेळ आपल्याला यायलाच का पाहिजेत? म्हणूनच मी नेहमी सांगते की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजेत. स्वावलंबी होणं म्हणजे केवळ पैसे कमवणं नव्हे, तर स्वतःचा आधार राखण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा तुमच्या खात्यात स्वतःचे पैसे येतात ना, तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास हा चेहरा दिसत असतो. जेव्हा आपण स्वतः कमवतो ना, तेव्हा आपल्याला कोणाकडे पैसे मागताना संकोच वाटत नाही. आपल्याला आपल्या आईवडिलांसाठी काही करायचं असेल ना, तर कोणाची परवानगी घेण्याची किंवा कोणासमोर हात पसरण्याची गरज नसते. एखादी स्त्री तिच्या पायावर उभी असते ना मंडळी, तिच्या आयुष्यामध्ये समजा एखादं संकट पण आलं, तर ती त्या संकटावर मात करू शकते. कसं असते माहिती आहे का, आयुष्यात कधी कोणती कल्टी मारेल सांगता येत नाही. उद्या जर नवऱ्याच्या नोकरीवर, किंवा व्यवसायावर किंवा आरोग्यावर काही संकट आलं, तर त्या कुटुंबाला सावरण दुसरी व्यक्ती कोण असते? ती एक स्त्रीच असते. जेव्हा स्त्री तिच्या पायावर उभी असते ना, ती एक मुलांसाठी आदर्श बनत असते. जेव्हा मुलं आपल्या आईला खंबीर, स्वावलंबी आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेताना बघतात ना, तेव्हा ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही शिकतात. आपण आपल्या मुलांसाठी एक उत्तम रोल मॉडेल बनत असतो. आता आपल्याला असं वाटतं की आपण सुरुवात कशी करावी. आता तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आले असेल की ताई, आमचं शिक्षण अर्धवट आहे, आम्हाला घराबाहेर पडायला परवानगी नाही, किंवा आता वय झालं आहे, आम्ही काय करणार. तर मैत्रिणींनो, हे बघा, आजचं युग हे कोणतं युग आहे? डिजिटल युग आहे. आज स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रत्येक वेळी घराबाहेर पडावंच लागतं असं नाही आहे. इच्छा असेल तर मार्ग हजारो आहेत.
जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल ना, तुम्ही घरगुती सर्व्हिस किंवा केटरिंग करू शकता. जर तुमच्याकडे कोणती कला असेल ना, जसे की शिलाईकाम, ब्युटी पार्लर किंवा हस्तकला, तर त्यातून तुम्ही गृहउद्योग सुरू करू शकता. हे बघा, आजकाल अनेक स्त्रिया घरबसल्या ऑनलाईन बिझनेस करतात. तर आपण बी करू शकतो. सोशल मीडिया हे इतकं मोठं माध्यम आहे की तुम्ही तुमचं ज्ञान, आपलं जे कला कौशल्य, त्याचे व्हिडिओ बनवून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यातून बी चांगली कमाई होऊ शकते. सुरुवात लहान असू द्या, सुरुवातीला महिना 500 किंवा 1000 रुपये मिळाले तरी चालतील, पण ते तुमच्या कष्टाचे असतील ना. त्या पैशाचं मूल्य हे बाजारातल्या लाखो रुपयांपेक्षा जास्त असेल, कारण त्यात आपला घाम आणि आपला स्वाभिमान असेल. तर माझं एवढंच म्हणणं आहे, भलेही ना आपण लाखो रुपये नाही कमावू, आपण काही ना काही तर कमावू ना. तर तो आपल्या चेहऱ्यावर एक तो आनंद वेगळाच असतो, माहिती आहे का. कारण आपल्या कष्टाचा पैसा असतो. आपल्या कष्टाच्या पैशाला कोणाचे म्हणजे बोलायचा अधिकारच नसतो. तर असं आहे, शेवटी मी एवढंच म्हणेन की स्त्री ही अबला नाही आहे, ती सबला आहे. आपण संपूर्ण घर सांभाळू शकतो, मुलांना जन्म देऊन त्यांना संस्कार देऊ शकतो. मग स्वतःसाठी 4 पैसे का नाही कमवू शकत. कुणावरही इतकं डिपेंड राहू नका की त्यांच्या नसण्याने किंवा त्यांच्या बदलण्याने आपलं हे आयुष्य थांबून जाऊ शकते. स्वतःची ओळख निर्माण करा. आपण आपल्या माणसांना थोडीशी का असो ना, तेवढी तरी मदत करू शकतो, इतकं आपण सक्षम बना. स्वतःमध्ये काय कला कौशल्य आहे ते शोधा आणि आजचं एक छोटं पाऊल टाका. लक्षात ठेवा, सुरुवात केल्याशिवाय प्रवास संपत नाही. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही स्वतः स्वावलंबी बनण्यासाठी काय करणार आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा.